पुणे शहरामध्ये वाहन तोडफोडीचं सत्र सुरूच आहे। शहरात सलग दुसऱ्या दिवशी वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे। पुण्यातील येरवडा, कोंढवा आणि फरासखाना पोलीस स्टेशनच्या हद्दीत सलग दुसऱ्या दिवशी वाहनांची तोडफोड झाली आहे। परवा रात्री बिब्बेवाडी परिसरात 50 ते 60 वाहनांची तोडफोड करण्यात आलेली होती। काल रात्री पुन्हा एकदा शहरातल्या 3 ठिकाणी आरोपींनी गाड्यांची तोडफोड केली आहे। येरवडा पोलीस स्टेशन हद्दीमध्ये लक्ष्मीनगर इथं वाहन तोडफोडीची घटना घडली आहे। घटनास्थळी अज्ञात इसमांनी एकूण 20 ते 22 वाहनांची तोडफोड केल्याचंही समोर आलंय। मिकी घई आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। मिकी, प्रश्न उपस्थित होतोय की प्रशासन करतंय काय? सातत्यानं गाडी तोडफोडीच्या घटना घडताना दिसतायत। प्रथमे अगदी पुण्यामध्ये नक्की चाललंय तरी काय असा प्रश्न सर्वसामान्य पुणेकरांना पडलाय। कारण सातत्याने वाहनांची तोडफोड पुण्यामध्ये होतीये। सलग दुसऱ्या दिवशी पुण्यात अशा पद्धतीने रस्त्याच्या कडेला लागलेल्या वाहनांची तोडफोड करण्यात आलेली आहे। वाहनांच्या तोडफोडीचं हे सत्र थांबत नाहीये। पोलिसांना हे कंट्रोल होतंय का असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित केला जातोय। कारण रात्री उशिरा पुण्यातील कोंढवा असेल, येरवडा असेल किंवा फरासखाना शहराच्या मध्यवर्ती भागात देखील अशा पद्धतीने वाहनांची तोडफोड, हातामध्ये धारदार शस्त्र घेऊन, कोयते घेऊन अनेक लोकांकडून, अनेक मुलांकडून दहशत माजवण्याचा प्रयत्न पुण्यामध्ये होतोय। आणि हे थांबवताना कुठेतरी पोलिसांना अपयश येताना दिसतंय। कारण सातत्याने होते। कालच बिबेवाडी परिसरामध्ये जवळपास 50 ते 60 वाहनांची तोडफोड करण्यात आलेली होती। अक्षरशः तिथं महिला घाबरलेल्या आहेत। अनेकदा रात्री त्यांच्या दरवाज्यावर देखील कोयते मारले जातात, धारदार शस्त्र मारले जातात। त्यांनी बाहेर पडायचं का नाही असा प्रश्न त्या ठिकाणी पडतो। आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा एकदा अशाच पद्धतीने पुण्यातील विविध भागांमध्ये जवळपास 20 ते 22 वाहनांची तोडफोड करण्यात आलेली आहे। आणि अशा पद्धतीने सर्वसामान्य पुणेकरांचं नुकसान होताना दिसतंय। सातत्याने जर असे नुकसान होत असेल, असे प्रकार घडत असतील, तर त्याला आळा घालण्यासाठी काय ठोस पावलं उचलली जातात याची प्रतीक्षा आहे। मिकी, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।